मी परवाच्या दिवशी जी गोष्ट सांगितली होती, ते पूर्वीचा पहिला भाग सांगितला डाकूगंग्याच्या चोरीचा. तर त्या डाकूगंग्यानं तिथून जे चोरून आणलेलं सोनं-नाणं, देवाच्या मूर्ती होत्या त्या तितक्या देव्हारा जितका आणला होता लुटून आणि मारवाड्याच्या बायाच्या अंगावरले जितके दागिने आणले होते, तितके त्यानं एका शेतामध्ये एक एवढं गाडगं भरून शेणी वडगावच्या रानामध्ये शेतात पुरून ठेवलं. आता ते लोकं पहिली बटाईनं वावरं करायची, हे करायचे. वडगाव आणि रिधुरं जवळ-जवळ आहे. मग ते असं त्याला वाटत नव्हतं, की आपल्याच घरी ठेवावं, आपल्याच शेतात ठेवावं. त्याला भीती होती. त्यानं कुठे बी त्यानं आपल्या खुणानं ठेवायचं. ते काय केलं, काश्या वेचलेल्या होत्या. त्या काश्याच्या ढगाखाली यानं पुरून ठेवलं. पुरून ठेवलं. पुरून ठेवल्यावर काय, दुसऱ्या दिवशी ते वाळलेल्या काश्या फुकून दिल्या आणि फुकून देऊन शेणी त्या रानाला पाळी घालून टाकली. मग एकामागे एक ढिगं होते, याच्या लक्षातच राहिलं नाही, की कोण्या ढिगाखाली ठेवलं होतं ते. ते विसरून गेलं. ते पाहून लोकं पाहत होते, हे वावरात कशाला येतंय, वावरात कशाला येतंय. पहिल्या-पहिल्यानं ते गेलं, आलं, गेलं, आलं. त्यानं बरेच बाऱ्या पाहिलं. मग आता ते काय, ते मेल्याच्या नंतर ते सोनं गवसलं. मग आता तोवर गवसलंच नाही. मग काय झालं, रिधुरच्याच एका माणसानं ते शेत बटाईनं केलं. बटाईनं केल्यावर यानं मग आता 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 कसं आता हे लोकांची भुईमुग हे काढायली तर तसे त्याचं ते पाणी पडलं. पाणी पडल्यावर आता त्यानं काय केलं, नांगोर सुरू केला त्या वावरामध्ये. नांगोर सुरू केल्यावर ते नांगरीत गेलं. त्या नांगराच्या तासाला ते उंबळून वरी आलं सगळं सोनं. सगळं सोनं उंबळून वरी आलं. यानं म्हणावं की ते सोनं-फिनं काही म्हणून त्यानं काहीच केलं नाही. यानं काय केलं, त्या याचं हे केलं. भानामतीचा खेळ निघाला म्हणून लब बोंबललं. भानामतीच्या खेळ निघाला, इथं भानामतीचा खेळ निघाला पुरून ठेवलेला म्हणून शेणी. आता काय झालं, ते शेजारी भुईमुग काढू लागली जावळ्याचा आणि तिथं बाया उन्हाळ्याच्या खूप भुईमुग काढायला गेल्या. सगळ्या बाया त्या गावात त्या उलथल्या. पहिल्यानं एक दोघी गेल्या भानामतीचा खेळ म्हणल्यानं, एक दोघी गेल्या जवळ तिथल्या त्या धुऱ्या शेजारच्या. त्यानं पाहिलं, आणलं त्यानं एक दोन तिथलं उचलून शेणी. दुसऱ्या बायाला पाहिलं, काय निघाले, अगं म्हणले असे काय आहे की हे अशा मूर्ती येतात तिथे खेळत्या याच्या नांगराच्या तासात निघालेल्या. अशा उलथल्या सगळ्या त्या वावरातल्या बाया चट गेल्या. सगळ्यानं जाऊन कोण काय आण, कोण काय आण, कोण काय आण. ते गडी गेला एक, त्या गड्यानं काय केलं, ते एवढी मोठी ती याची दंडातली पेटी होती. ती सोन्याची साखळी, ती एवढी मोठी पेटी आले घेऊन शेणी त्यानं आपल्या हातात बांधली. हातामध्ये बांधल्यावर आता ते सगळे पाहिलेत काय झालं. अरे म्हणले हे त्या आपल्या त्या याच्या किशनरावच्या नांगरामागे गोसले, किशनरावच्या नांगरामागे गोसले आणि त्यानं त्याला कहाडं त्यानं त्याच्या नांगरानं निघालं आणि त्याला काहीच नाही. त्याला काहीच गवसलं नाही. सगळं त्या शेंगा काढणाऱ्या बायानं त्या गड्यानंच नेलं लुटून शेणी. अरे ते नेलं तर नेलं ते लुटून शेणी. आणि मग ते कळालं राम्याला. त्याचा भाऊ होता ना ते राम्या. त्याला कळाले होता. ते म्हणला, अरे म्हणला आपणच इथं ठेवलेलं होतं म्हणला या वावरात, पण आपल्याला गवसलं नाही. त्यानं जाऊन ठाण्यामध्ये सांगितलं याचं नाव, याला गवसलं म्हणून शेणी. आले पोलीसवाले, त्यालाच धरलं, त्यालाच मारायले, तर त्यालाच तुला किती आणले सांग म्हणाले. तर त्याच्याजवळ काहीच नव्हतं, त्याच्यापाशी काहीच गवसलं नाही. पण त्यानं आणलंच नव्हतं ना. हे कोण होतं, फलानं होतं, बिस्तानं होतं, ते ही गडी ते गडी. आता चार दोघांची नावं घेतली आणि बाकीच्याही पण आणलं बी त्याचे जिरलं बी. कोणाचंच गवसलं नाही. फक्त ते एका गड्यानं ती हातामध्ये पेटी घातलेली होती का त्या जवळच्या गड्यानं, ती तेवढी त्याच्या दंडातली पेटी. ती मला बाबा इतकंच आणलं होतं, हे काय म्हणलं माझ्या हातातच आहे. घेतलं तितकं, घेतलं त्या पोलीसवाल्यानं. तितकंच काय घेतलं ते घेतलं. मग त्याला दुसरं काहीच गवसलं नाही. त्या बिचाऱ्या गरीब माणसाला उचलून शेणी गाडीत टाकलं, त्याला नेलं. त्याची 7 दिवसाची कस्टडी काढली, त्याला मारायला सगळं केलं, पण त्याच्यापाशी काही नव्हतंच. ते काय देणार आहे? ज्यानं आणलं त्यानं आणलं बी, घरी जिरविलं बी, काहीच नाही. त्यानं मारे बी खाल्ला आणि ते जेलमध्ये बसलं बी 4-8 दिवस. आलं मग
पुन्हा येऊन सिनी सुटून याच्या पदरात काय पडलं? याच्याही पदरात नाही. त्यानं जाऊन ठाण्यात सांगितलं, त्याच्याही पदरात नाही. दुसऱ्याच लोकांना नेलं बी आणि ते खुशाल जगली.